सर्वप्रथम पत्रकार बांधवांचं स्वागत करतो की आपण कमी वेळामध्ये निरोप देऊन देखील आपण सगळेजण या ठिकाणी आलात. आज बोलवण्याचं कारण नांदेडचे उद्योगपती संजय बियाणी यांची 5 तारखेला दिवसा ढवळ्या गोळ्या घालून हत्या झाली. आणि पूर्ण शहर जिल्हा हादरून गेला. आणि त्या दिवशीच मी माझी भूमिका अगोदर दिल्लीमध्ये स्पष्ट केली. त्यानंतर नांदेडला आलो. संजय बियाणी यांच्या कुटुंबाचा आक्रोश त्यांना जेव्हा समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पालकमंत्री त्यांच्या घरी आले. त्यांच्या चर्चेच्या दरम्यान मलाही बोलवलं गेलं आणि बियाणी कुटुंबांना थोडासा धीर देऊन त्यांच्या अंत्यविधीची परवानगी कुटुंबाकडून अगोदर घेतली. आणि त्यावेळेस पालकमंत्र्यांनी सांगितलं की संजय बियाणीचा अंत्यविधी संपल्याच्या नंतर त्यांच्याच घरी पोलीस दलातले आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक करू. आपण बघितलं की संजय बियाणी यांची हत्या झाल्याच्या नंतर नांदेड शहरामध्ये काय परिस्थिती होती. पोलिसांना त्यांच्या कार्यालयाच्या भोवती CRFचे जवान का लावावे लागले याचं आत्मपरीक्षण नांदेडच्या पोलिसांनी केलं पाहिजे. त्या दिवशी 5 वाजता पालकमंत्र्यांनी परत संजय बियाणी यांच्या घरी बैठक ठेवली. IG, SP, ॲडिशनल SP, कलेक्टर, पालकमंत्री भास्कररावजी, मी स्वतः आणि त्यावेळेस देखील पालकमंत्र्यांनी मला सांगितलं, प्रतापराव तुम्हाला काय बोलायचं का सर. आणि बियाणी कुटुंब या सगळ्या भूमिकेवर मी अतिशय स्पष्टपणाने सांगितलं की नांदेडची पोलीस संजय बियाणीच्या हत्याचा तपास लावू शकणार नाही. मी पालकमंत्र्यांना सांगितलं की नांदेडमध्ये कोणाच्या नावाने कोण कोण किती खंडणी वसूल करते याची यादी माझ्याकडे आहे आणि याच्यावर तुम्ही कुठंतरी आळा बसवला पाहिजे. त्यांना माझ्या बोलण्याचं चांगलं वाटलं का वाईट वाटलं मला माहिती नाही, परंतु माझ्यासमोर बियाणी कुटुंबाच्या अतिशय दुःखात असलेल्या कुटुंबाच्या समोर त्यांनी पोलिसांना सांगितलं मी हे सहन करणार नाही. तसं पालकमंत्री अनेक वेळा सांगून थकलेत मी सहन करणार नाही. पण एवढी मोठी हत्या झाल्याच्या नंतर एखादा वजनदार मंत्री ज्याचं राज्यात वजन आहे असा येईल किंवा गृह खात्यावर वजन आहे असा मंत्री येईल असं मला वाटत होतं. पण दुर्दैवानं तसंही घडलं नाही. पालकमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये 5 दिवसाचा अल्टिमेट आम्ही दिला होता. याचा अर्थ काय आम्हाला कोणाच्या सोबत संघर्ष करायचा म्हणून नाही. दुसरा संजय बियाणी नांदेडमध्ये होऊ नये ही आमची त्याच्या मागची भूमिका होती. संजय बियाणीला आज संजय बियाणीच्या संदर्भानं मला जी माहिती आहे की सामाजिक दायित्व असलेला माणूस, माझा तर मित्र होता,
पण नायगाव तालुक्यामध्ये कोलंबी गाव आहे, कोलंबीचे सरपंच पण आहेत. त्या गावामध्ये कुठल्याही समाजाचा माणूस त्याला केव्हाही अडचण पडली तर अर्ध्या रात्री संजय बियाणी त्याच्या दारामध्ये भावासारखं उभा राहत होता. नांदेडमध्ये अनेक कुटुंबांना त्यांचा आधार होता. जवळपास 400-500 कुटुंबाचा पालक संजय बियाणी होता. मग असं असतानाही संजय बियाणी यांची दिवसा ढवळ्या हत्या होते. आपण यापूर्वी ऐकलं, कोणाच्या पायावर मारलं, कोणाच्या कमरेला मारलं, कुठं मारलं. आणि संजय बियाणीचं संरक्षण काढलं जाते. नांदेडमध्ये इतर बिल्डरांना संरक्षण आहे, जे पालकमंत्र्यांच्या मागे पुढे फिरतात त्यांना संरक्षण आहे. आणि संजय बियाणींना अनेक वेळेस धमक्या येऊनही संजय बियाणी यांचं संरक्षण काढलेलं. संजय बियाणीच्या राजमहालमध्ये त्यांच्या कानाला बंदूक लावून जेव्हा पैसे नेले, त्यावेळेस संजय बियाणी यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यांना अटक झाली आणि 2 दिवसानंतर सोडून देण्यात आलं. का सोडले हे मला माहिती नाही. मग असं असताना नांदेड पोलिसांवर विश्वास कोण ठेवील हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून माझी आपल्या मार्फत पालकमंत्र्यांना विनंती, समजा काही समजा, माझं ठाम मत आहे की महाराष्ट्रातील पोलीस संजय बियाणीच्या हत्येचा तपास लावू शकत नाही. मटक्यामध्ये आणि हप्त्यामध्ये मशगूल असलेली पोलीस, त्याच्यामुळं हा तपास CBIकडे वर्ग करावा अशी महाराष्ट्र सरकारला माझी या निमित्ताने विनंती आहे. बियाणी कुटुंबाची देखील प्रामाणिकता तीच आहे. कारण तर बियाणी कुटुंबातले सगळे सदस्य येण्याच्या तयारीत होते, त्यांच्या भावना अनावर होत होत्या. परंतु आज त्यांचा 10व्याचा कार्यक्रम आहे. मी त्यांना विनंती केली की ठीक आहे, मयूर जरी आले तरी चालेल, आपण कोणी येण्याची गरज नाही. पण अतिशय दुःखात असलेलं कुटुंब, मग हे दुःख मी सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्याही घरात असा प्रसंग झाला तर काय दुःख होऊ शकते हे कोणाला समजून सांगण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. परंतु ही बाब आहे. माझी सरळ विनंती आहे की हा तपास CBIकडे सुपूर्द करावा. केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेबांची मी भेट घेतली. त्यांना मी माझं निवेदन दिलं. माहेश्वरी समाजाने जे काही निवेदन काढलं होतं तेही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. लोकसभेचे अध्यक्ष आदरणीय बिर्ला साहेबांची भेट घेतली, मी त्यांना देखील पोहोचवलं. राज्याचे आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेब काल लातूरला आले. माहेश्वरी समाज लातूर जिल्ह्याच्या वतीनंही तिथं लोकांनी निवेदन दिलं. आणि एवढंच नाही तर हैदराबादसारख्या शहरामध्ये देखील या घटनेचा निषेध म्हणून मोर्चा निघाला. अनेक राज्यामध्ये या घटनेचा निषेध झाला. त्यामुळं हा तपास नांदेड किंवा महाराष्ट्र पोलीस करू शकणार नाहीत, म्हणून त्यांनी CBIकडे वर्ग करावा अशी विनंती आहे. आज काही मंडळी रिंदाच्या नावाने चर्चा करते. आता रिंदा माझ्या माहितीप्रमाणे इंटरनॅशनलच्या यादीमध्ये आहे. नांदेडमधले छाटछूट गुंड यांना सापडत नाही तर इंटरनॅशनलचा विषय निर्माण होत नाही. तेव्हा ही मंडळी वेगळ्या अर्थानं, मी त्यांनाही पोलिसांनाही सांगितलं की कोणीतरी आपले कोणीतरी उचलून आणायचे आणि यांनीच संजय बियाणीला मारलं आहे अशा पद्धतीचा तपास तुम्ही करता, याच्यात मला शंका आहे. आणि आजही मी स्पष्टपणाने सांगतो, मला त्यांच्यावर आरोप करण्याची भूमिका नाही, परंतु संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास लागला पाहिजे ही प्रामाणिक भूमिका आहे. पालकमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालायची गरज आहे. मी अनेक सभेमधनं बोललो की पालकमंत्र्याचं वजन असेल तर त्यांनी मटका बंद करावा वगैरे वगैरे. मी अनेक वर्षापासून बोलतो, पण त्याचं रूपांतर आज काय झालं आहे. आपणही नांदेडमध्ये राहता, माझ्यापेक्षा आपल्याला जास्त माहिती आहे की नांदेडमध्ये आज काय वातावरण आहे. नांदेडमध्ये किती उद्योजक घाबरलेले आहेत, किती डॉक्टर घाबरलेले आहेत, किती व्यवसाय घाबरलेले आहेत. त्यांच्या नावावर कोणाच्या नावावर कोण खंडण्या घेऊन जाते. नांदेडमध्ये पोलीस खात्याचा दिगोरे झाला, तसे आणखी 2-4 दिगोरे पोलीस खात्यात व्हायला पाहिजे, तरच पोलीस खातं या ठिकाणी सुधरेल असं मला स्वतःला वाटतं. म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे की संजय बियाणी यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.
संजय बियाणी यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला तर मग त्याच्या अगोदर झालेल्या ज्या काही घटना आहेत त्याही योगायोगानं मागे लागतील आणि भविष्यामध्ये पुढे घटना घडणार नाही. आणि ह्या जर हत्येचा तपास झाला नाही तर नांदेडमध्ये कुठलाही उद्योजक नवीन उद्योग करण्याला येईल असं माझं स्वतः मत नाही आहे. म्हणून याच हत्येचा तपास झाला पाहिजे. आम्ही 20 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करणार आहोत. शांततेच्या मार्गाने एकदा त्यांना समजावून सांगू. याच्यामध्ये जे जे सामील होणार आहेत त्यांना समाविष्ट करून घेऊ असं काहीच नाही आहे. संजय बियाणी कुटुंबावर प्रेम करणारे किंवा त्यांच्या हत्येच्याबद्दल ज्यांना वाईट वाटते ती सगळी मंडळी या धरणे याच्यामध्ये सामील होऊ शकते. 20 तसं पत्र महानगराचे अध्यक्ष प्रवीण भाऊ साले यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेलं आहे आणि 20 तारखेला अशा पद्धतीचा कार्यक्रम करू आणि त्याच्यानंतरची पुढची दिशा मी आपल्याला स्पष्टपणाने सांगणार. सीबीआय तर आपण पण पाडू शकणार. त्याच्यामध्ये असं आहे की यांची एनओसी झाल्याशिवाय तो तपास तिकडं वर्ग होत नाही असं अलीकडे महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर त्यांनी एक हे केली आहे. दिगोरे कोण आहेत? मी सांगण्याची गरज नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. आम्हाला माहित असतं आम्ही लिहिलं नसतं. नाही, बरेच जण लिहित नाहीत ना. आपल्याला असं वाटत नाही की नांदेडमध्ये गुन्ह्याच्या राजकारणाखाली कोणत्याही अधिकारी आणू नये आणि IPS यावे यासाठी आणि पोलीस आयुक्तालय का होत नाही यावर आपलं नाही, आता असं आहे की अधिकारी कोण आणावेत कोण आणू नये ज्याचं सरकार आहे तेच आणते. पण अधिकारी आणले तर सगळेच मटक्याचे हप्ते घेणारे असू नये एवढीच अपेक्षा आहे. मुख्य पोलीस आयुक्तालय नाही, पोलीस आयुक्तालय झालं पाहिजे ही सगळ्या दिवसापासूनची मागणी आहे. आता संजय बियाणीची हत्या झाली या निमित्तानं तरी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत नाही. आणि मी पण तसा भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून माझी पण ती मागणी आहे. 10 दिवसामध्ये जे काही झाले त्यावरून असा काही प्राथमिक अंदाज लागला होता की हा खंडणीसाठी बळी केला का सुपारी देऊन खून केला. मी अतिशय पालकमंत्र्याच्या समोर हे शब्दात सांगितलं, प्रताप पाटील चिखलीकरांचं नाव जरी त्याच्यात असेल तरी तपास लागला पाहिजे. आता हे जरा संशय मला माहिती आहे का? नाही, बियाणी कुटुंबाचा संशय कोणावर घेणार आहेत ते? बियाणी कुटुंब माझा प्रश्न वेगळा आहे. हा जो काही हत्या झाली हा खंडणीवरून झाली का खून करण्याच्या हेतून झाली याच्याबद्दल काही हे झालेलं आहे? बा त्याला मारायच्या उद्देशाने झाली, संजय बियाणीला मार. आता कशाच्या उद्देशातून झाली याचा तपास पोलीस यंत्रणा कशासाठी आहे? बरे मागील 10 दिवसापासून तपास सुरू आहे आणि तुम्ही पहिल्यापासून म्हणजे आक्रमक भूमिका घेतली. या संदर्भामध्ये मध्यंतर बैठकामध्ये सुद्धा तुम्ही होतात पालकमंत्र्यांसोबत. बैठकामध्ये म्हणजे फक्त संजय बियाणी यांच्या घरी जेव्हा झाली त्यांच्याकडून निरोप आला तेव्हा एका त्याच बैठकीला होतो आणि त्या बैठकीत मी अतिशय स्पष्टपणाने सांगितलं, समोर पोलीस अधिकारी होते, कोणी पोलिसांच्या समोर बोलायची हिंमत करते का नाही मला माहिती नाही, पण मी त्यांच्याकडे बोट करून सांगितलं की हे तपास लावू शकत नाही. तपासाची जी भूमिका 10 दिवसापर्यंत आता आलेली आहे तर नेमकी तुम्हाला खासदार म्हणून पोलीस तपासक अंमलदारांनी काही कळवलं का? नाही, मला ऐकून घ्या ना, सरकार म्हणून पालकमंत्र्याला ते वारंवार माहिती देत असावे. एक तर मी खासदार आहे, विरोधी पक्षाचा आहे, मला माहिती देणं असं काही बंधनकारक त्यांना नाही. परंतु मी त्यांना विचारल्याच्यानंतर तपास लागेल. आता हे तपास लागेल हे तर मलाही माहीत आहे. 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, मग कोणाला तरी धरून आणतील, मग यानेच मारलं, ज्याने कधी डास मारला नाही त्यात माणसाला तयार करून आणतील, खून केल्याचं सांगू. धर्माबाद के एक व्यक्ति ने संजय बियानी के परिवार को एक पत्र लिखा था. पुलिस ने उस व्यक्ति को 48 घंटे के अंदर पकड़ा. तो देखो वो ऐसा है कि जिस तरीके से पुलिस काम कर रही होगी उसका पूरा डाइवर्ट करने के लिए कोई ऐसा लेटर भेजा होगा. ऐसा कोई मारने वाला लेटर भेजता है क्या? सर, नांदेड पोलीस दल या गुन्ह्याचा तपास लावू शकणार नाही असं आपण सातत्याने म्हणतात. काय वाटतंय आपल्याला? तर का वाटते म्हणजे मी आज संजय बियाणी यांचा हत्या झाली त्याच्या अगोदर मी 1 वर्षापासून आपणच आपल्या वर्तमानपत्रात माझ्या अनेकवेळेस बातम्या छापलेल्या आहेत की महाराष्ट्रामध्ये सगळ्यातचा अधिकचा मटका हा नांदेडमध्ये आहे आणि आपले प्रामाणिक पोलीस बिचारे ते हप्ते घेण्यामध्ये परेशान आहेत. त्याच्यात वाद चालू आहेत की कोणकोणत्या भागात जाऊन हप्ता वसूल करावा. त्याच्यामुळं संजय बियाणीच्या तपासापेक्षा त्यांना हप्ता घेण्यात इंटरेस्ट जास्त आहे. पोलिसांकडून असाही आरोप केला जातो की संजय बियाणी कुटुंबियाकडून सहकार्य केले जात नसल्यामुळे संबंधित जे काही आरोपी आहेत ते संजय बियाणी यांच्या कुटुंबाने काय सहकार्य केलं पाहिजे त्यांना विचारा.
मी यायला तयार आहे, त्यांचं कुटुंब पूर्ण बसवायला तयार आहे समोर. सहकार्य करायचं केलं नाही म्हणजे करत नाहीत म्हणजे काय करायचं, नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे तेही सांगावं. सर, संजय बियाणीच्या पत्नीने जे आरोप केले की इथलं जो हुकुमशहा आणि हुकुमचा एक्का आणि प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन या सगळ्यांना माहीत आहे. जर एखाद्याची मिसेस म्हणजे घरची बाई असं सांगते तर याचा अर्थ की त्यांनी कुठेतरी घरी बोललेलं ऐकून असेल. घ्या, त्यांची यांच्या दृष्टीने विचार केलाय. संजय बियाणी यांच्या पत्नीची भूमिका कोणी असेल, त्या ठिकाणी माझी पत्नी असेल, माझ्याबद्दल अशी घटना घडली असेल तर त्यांना तसं वाटतं की आपल्या नवऱ्याचं जे काही झालं त्याचा तपास लवकर व्हावा हे कोणाला वाटणार नाही. तर त्याच भूमिकेतून, त्या दुःखातून त्या बोलल्या असेल. त्यांचा बोलण्याचा उद्देश असा काही कोणाला पर्टिक्युलर नव्हता. परंतु मी पहिली जेव्हा बाईट दिल्लीहून जेव्हा मी हे केला तेव्हा मी स्वतःच सांगितलं की याच्यामध्ये नांदेडची पोलीस तपास करू शकत नाही. सर, पुलिस के ऊपर आप इतना गंभीर आरोप लगा रहे हैं. ये आरोप नहीं लगा रहा हूँ, पुलिस ने सत्यता जानकर इसमें जांच करनी चाहिए, इसके लिए मैं बोल रहा हूँ. नहीं, आप एक जिम्मेदार खासदार है, तो जैसा आपने बताया कि आपके पास लिस्ट है कि कितने पुलिस वाले और कहाँ से पैसे लेते हैं. तो मैं लिस्ट ये आप नहीं जो है मैं पुलिस ये वाले नहीं बोला, मैं ये बोला कि नांदेड़ में कितने लोग डर के मारे खंड नहीं देते हैं, हाँ, तो ये लिस्ट है उसकी क्या? लिस्ट है. तो ये लिस्ट आप महासंचालक को क्यों नहीं देते कि इस पर कार्रवाई करो? दिया ना, जिसको देने का है उसको दिया इस हूँ. पर कार्रवाई क्यों नहीं होनी थी? होती नहीं ना नहीं सर, अगर ऐसा ही रहेगा वो. तो आज संजय देखो, गांधी का चलाओ. महाराष्ट्र में सरकार का वजन नहीं रहा पुलिस खाते पे. आज मैं ज़्यादा महाराष्ट्र की तरफ जाना नहीं चाहता. इसके लिए महाराष्ट्र के पुलिस प्रमुख अनिल देशमुख साहब क्यों अंदर गए, यहाँ से निकालेंगे फिर तो अपनी प्रेस 2 घंटे चलेंगे. आज एक ही है कि संजय बियाणी की जो हत्या हुई उसका तपास लगना चाहिए, उसको न्याय मिलना चाहिए. लिस्टमध्ये किती नाव आहेत सर? या लिस्टमध्ये किती नाव आहेत अंदाजे? अपा मला ही भूमिका सांगायची होती की अतिशय स्पष्टपणानं पालकमंत्र्याच्या समोर अधिकाऱ्यांना सांगितलं. त्याच्यावर काही प्रमाणात अधिकाऱ्यांनी मला उत्तर दिलं, त्याच्यावरही मी बोललो त्यांना. तर या संदर्भातल्या काही गोष्टी थोडंसं काही दिवसापुरतं ठेवू आपण. अल-अमीन सोशल, एजुकेशनल एंड कल्चरल सोसाइटी नांदेड़ का एक ऐसा फलाही इदारा है जिसने पिछले 18 सालों से अपनी खिदमत के जरिए मुस्लिम समाज के इज्तिमाई शादियों का बीड़ा उठा रखा है. इमसाल भी ये तकरीब 22 मई 2022 बरोज इतवार को सुबह 11 बजे मोहम्मद फंक्शन हॉल हस्सापुर वागी रोड में मुनक्किद होने जा रही है. इस इज्तिमाई शादी तकरीब में हिस्सा लेने वाले जोड़ों को अपनी अज़वाजी जिंदगी की शुरुआत के लिए ज़रूरियात जिंदगी की तमाम अशिया दी जाती है. इसी तरह शादी में शरीक होने वाले दुल्हा दुल्हन के रिश्तेदारों के लिए इज्तिमाई ताम का भी नज़्म किया जाता है. इसके लिए जो अफराद अपने लड़के और लड़कियों की शादी करवाना चाहते हैं, इनके नाम जामिया इस्लामिया दार अरकम वागी रोड हस्सापुर पर रजिस्टर करने का सिलसिला जारी है. इसी तरह यहाँ इस बात की भी दर्दमंदाना अपील की जा रही है कि अल-अमीन सोशल, एजुकेशनल एंड कल्चरल सोसाइटी का माली ताउन करे. इस इदारे की जानिब से जो भी खिदमत अंजाम दी जाती है वो माशरे के साहिब हैसियत लोगों के ताउन से होती है. इदारे का अपना कोई जरिए आमदनी नहीं है, इसलिए इस मरतबा भी होने जा रही इज्तिमाई शादियों की तकरीब के लिए आप तमाम साहिब हैसियत अफराद से अपील की जाती है कि वो अपनी अपनी इस्तिताअत के मुताबिक अल-अमीन सोसाइटी का ताउन करे. मजीद तफसीलात के लिए अल-अमीन वेलफेयर सोसाइटी के सदर मौलाना अयूब खासमी से स्क्रीन पर दिए गए मोबाइल नंबर पर राब्ता कायम करे या फिर गूगल पे और फोन पे के जरिए भी 9673429400 इस नंबर पर रकम जमा की जा सकती है.